शुभ प्रभात. मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. सुस्वागत. मस्त दिसत आहात, एकदम छान, आनंदी, उत्साही, खूप जबरदस्त. सो आपला व्हिडिओ ऑन करून व्हिडिओमध्ये बघायचा आहे त्या सुंदर चेहऱ्याला, त्या आनंददायी चेहऱ्याला. बघा तो सुंदर चेहरा, आनंददायी चेहरा कसा फुललेला आहे. आणि म्हणा, मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. खरंच, खरंच मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझं सौंदर्य मी आजपर्यंत बघितलं नाही. पण आज माझ्या लक्षात आलं, की तुझं सौंदर्य किती अप्रतिम आहे. मी खरंच तुझ्यावरती प्रेम करतो. मी तुला खरं सांगतोय, की मी तुझ्यावर प्रेम करतो. नाही, खरंच, खरंच मी तुझ्यावर प्रेम करतो. तुला वाटत असेल, की मी तुझ्यावर प्रेम नाही करत, पण खरंच, खरंच मी तुझ्यावरती प्रेम करतो. तुझ्यासारखी सुंदर व्यक्ती मी नाही बघितली जगात. एवढं सुंदर कोणी कसं असू शकतं? खरंच इतकं सुंदर कोणी कसं असू शकतं? शरीराने सुंदर, मनाने सुंदर, हृदयाने सुंदर, बुद्धीने सुंदर, कसं कोणी असू शकतं? पण नाही, खरंच मी तुला बघितलं आणि तुझ्या प्रेमातच पडलो. बघता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझं ते सौंदर्य, आहाहाहाहा! डोळ्यांचं पारणं फिटलं. आयुष्य आता हवं-हवंसं वाटायला लागलेलं आहे. जगण्याचा अर्थ कळाला आहे असं वाटायला लागलेलं आहे. खरंच, खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. की तू पण करशील माझ्यावर प्रेम? की तू पण करशील माझ्यावर प्रेम? मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. हे पण तू पण करशील ना माझ्यावर प्रेम? मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. मला खरंच माहिती आहे, की तुझं माझ्यावर प्रेम आहे. माझंच थोडंसं कमी पडलं. मलाच थोडा उशीर झाला तुझ्यावर प्रेम करायला. खरं तर तू माझ्यावर प्रेम करतच होतास. मलाच उशीर झाला. पण नाही, आजपासून या क्षणापासून ठरलं. तुझं माझं जमलं, तुझं माझं जमलं. आत्तापासून या क्षणापासून तूही माझ्या प्रेमात, मीही तुझ्या प्रेमात. आता दोघात तिसरा नको. फक्त तू आणि मी. फक्त तू आणि मी. आता तिसरा कोणीही नको. बघा ते फील करा. चेहऱ्यावरती तो असा आनंद असला पाहिजे. तुम्ही कोणाला भेटता आहात आणि तो जर आनंद तुम्हाला अनुभवता येत नाही, तर माझ्या चेहऱ्याकडे बघा. नाही का? तो फील करायचा. तुझ्यासारखं शुद्ध मन मी कोणाचंच नाही बघितलं रे. इतकं आयुष्यभर मी इतक्या लोकांना भेटलो. पण तुझ्यासारखे चांगले विचार मी कोणाचेच नाही बघितले.
काय शुद्ध मन आहे रे तुझं. किती स्वच्छ आणि निर्मळ मन आहे तुझं. माझ्याबद्दल तू किती छान-छान विचार करतोस. तुझ्या अशा छान विचारांनी मी फार प्रभावित झालोय. म्हणून मला तू खूप हवासा वाटतो. खरंच, खरंच मी तुझ्या प्रेमात पडलोय. मी इतक्या लोकांचं हृदय बघितलं, इतक्या लोकांच्या भावना बघितल्या, पण तुझ्या भावना माझ्या प्रतीच्या अप्रतिम. इतक्या सुंदर भावना कोणी कोणाबद्दल कसं ठेवू शकतो? याचंच मला आश्चर्य वाटतं आणि ते तू ठेवतोय माझ्याबद्दल. माझ्याबद्दल तुझ्या इतक्या अद्भुत भावना, इतक्या सुंदर भावना, मन असं प्रसन्न होऊन ओथंबून वाहत आहे. काय ती प्रेमाची भावना, काय ती आनंदाची भावना, काय ती सुखाची भावना, काय ती समाधानाची भावना, काय ती आत्मविश्वासाची भावना, काय ते काय आता मला कळत नाहीये मी काय म्हणावं? इतक्या सुंदर भावना तू माझ्याबद्दल जोपासतो. तुझं कौतुक करावं ना, तेवढं कमीच आहे. म्हणजे ह्या जगात माझ्या चांगल्याचा विचार फार कमी लोकांनी केला, पण तू प्रत्येक क्षणी माझ्या चांगल्याचा विचार कर. कसा रे तू माझ्यावर एवढं प्रेम करू शकतो? कसं काय? मला पण तुझ्यावर खूप प्रेम करायचं. फक्त तूच का करावं? मी पण करणार. मला पण करायचं. नाही, नाही. तू नाही म्हणू शकत नाही. तू नाही म्हणू शकत नाही. मी पण करणार. जेवढं तू माझ्यावर प्रेम करतो त्याच्यापेक्षा कैक पटीनं मी तुझ्यावर करणार. नाही, मला उशीर झाला, मला मान्य आहे मला उशीर झाला. पण मी आत्ता या क्षणापासून तुझ्यावर भरभरून प्रेम. अरे, आजपासून तू आणि मी एकच आहे. जसं शिव आणि शक्ती वेगळे नाहीत, तसं तू आणि मी पण वेगळे नाही. तू आणि मी पण एकच. तुझं माझ्यावरचं प्रेम आणि माझं तुझ्यावरचं प्रेम ह्या जगामध्ये एक कहाणी लिखेल आणि ती कहाणी प्रत्येक युगात ऐकवली जाईल. काय ते अद्भुत प्रेम होतं. त्या अद्भुत प्रेमाची एक अद्भुत गोष्ट, जबरदस्त. म्हणजे तुझं एवढे शुद्ध विचार, तुझं मन एवढं शुद्ध, निर्मळ, माझ्या प्रतीचे इतके उत्तम विचार, इतक्या उत्तम भावना, माझं कल्याण, माझं प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण व्हावं इतकी अतिउत्तम भावना तुझी. हा आनंद कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालंय मला. तुझ्या या अद्भुत प्रेमाबद्दल मी खूप तुझा आभारी आहे. माझं आणि तुझं प्रेम जगामध्ये एक नवीन ध्येय ठेवेल लोकांसाठी, की प्रेम असावं तर यांच्यासारखं. लोकांना जगण्याची जी एक नवीन ऊर्जा मिळणार आहे, एक सामर्थ्य मिळणार आहे, प्रेम असावं तर ह्या दोघांसारखं. खरंच, खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. कदाचित तुला असं वाटत असेल, की ही अतिशयोक्ती आहे, की आजपर्यंत मी तुझ्यावर प्रेम नाही केलं आणि आज अचानक काय झालं, तर नाही. 15 तारखेपासून मी तुझ्यावर प्रेमात पडलोय. खरंच तुझं आणि माझं प्रेम कोणीही आता हिरावून घेऊ शकणार नाही. कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही. तू आणि मी. फक्त तू आणि मी. कोण वेगळं करणार आता आपल्याला?
तुझा हा सुंदर चेहरा, वॉव! अद्भुत! काय ते डोळे, काय त्या भुवया, काय ते नाक, काय ते मुख, काय ते गाल, काय ते केस, काय ते कान. आहाहा! सगळं ओकेच. सृष्टी सौंदर्य जर कुठे असेल, तर ते इथंच. आणि ऐका समोरचा म्हणतोय, "ए तुला आज काय झालंय? भेटलं नाही का सकाळपासून कोणी? आज तुला काय झालंय? भेटलं नाही तुला सकाळपासून कोणी?" सकाळपासून नाही रे राजा, 15 तारखेच्या सकाळपासून. ती सकाळ नाही 15 तारखेच्या सकाळपासून तू भेटलाय. आणि आता तू भेटल्यानंतर मला कोणाची काय गरज उरली? कोणाचीच मला गरज नाही आता. मी आणि तू, आपण दोघं. किती मजा येईल ना रे आपल्या दोघं. फक्त आपण दोघं, कोणीच नाही दिसत. किती मज्जा येणार. किती जबरदस्त. वाह! खरंच. आपण आहे ना यापुढे सोबत-सोबतच. कुठेही जायचं ना, आपण सोबत-सोबत. कोणाचं लग्न असेल, आपण सोबत जाऊ. बगीचात फिरायला जायचं, आपण सोबत. जॉबला जायचं, आपण सोबत जाऊ. व्यवसाय करायला जायचं, आपण सोबत जाऊ. फिरायला जायचं, आपण सोबत जाऊ. अभ्यास करायचा, आपण सोबत जाऊ. शाळेत जायचं, कॉलेजला जायचं, आपण सोबत जाऊ. आपण प्रत्येक ठिकाणी सोबत जाऊ. तू येणार ना माझ्यासोबत? पक्कं? येणार ना तू माझ्यासोबत? का घरी राहून जाशील? दुसरीकडे जाशील? नाही ना? तू येणार ना? तू नाही आला तर मी तुझ्यासोबत येणार. हे तू नाही आला ना, तर मी तुझ्यासोबत येणार. पण आपण 24 तास सोबतच आहे. कोणी आपल्यासोबत असो नसो, कोणीही आपल्यासोबत असो नसो, आपण एकमेकांच्या सोबत राहायचं. ठरलं. हे ठरलं ना आजपासून, ठरलं ना आजपासून, आपण सोबत 24 तास. तू माझ्यावर भरभरून प्रेम करायचं, मी तुझ्यावर भरभरून प्रेम. तू माझ्याबद्दल चांगले विचार ठेवायचे, मी तुझ्याबद्दल चांगले विचार. तू माझ्याबद्दल चांगल्या भावना ठेवायच्या, मी तुझ्याबद्दल चांगल्या भावना. हे तुम्हाला गाईड करायचं हां, प्रत्येक ठिकाणी. मला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करायची. मी पण तुला करणार हां. आपण एकमेकांना करणार. आपण एकमेकांना करणार. किती छान. आजपर्यंत आपल्याला खरंच कोणी असं नाही मिळालं, जे 24 तास आपल्या सोबत राहील. आपल्याला सोडून निघून जातं रे. पण नाही, आजपासून नाही. ठरलं आपलं. ठरलं ना? हे ठरलं ना? ठरलं ना आपलं? हो ना? माझं तर ठरलं. माझं ठरलं. आपण दोघं. कोणीच नाही. किती सुंदर. आहाहाहा! हात फिरवा. ते राहो. वाह, 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 वाह! किती सुंदर. आहाहाहा! किती सुंदर. वाह, 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 वाह! किती छान वाटतंय रे तुझ्या त्या प्रेमाचा स्पर्श. आहाहाहाहा! एवढा प्रेमाचा स्पर्श मी कोणाचाच अनुभवला नाही. अद्भुत. वाह! क्या बात है! हे असाच हात ठेव रे. किती छान वाटतंय. कसं छान वाटतंय ना. हां. कसं काय कोणी इतकं प्रेम करू शकतं कोणावर?
मी एवढा प्रेमाचा स्पर्श कधीच नाही अनुभवला. किती छान! किती छान वाटतंय ना. वाह! हे डोक्यावरून फिरव ना. हां, हां, असं वाटतंय. हां. अरे बापरे! किती छान. हां, 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 हां. किती सुंदर. हां. तुला माहिती आहे का, मी जसं तुझ्या चेहऱ्यावर प्रेम करतो ना, मी कसं भरभरून तुझ्या चेहऱ्यावर प्रेम केलं आणि तूही कसं भरभरून माझ्या चेहऱ्यावरती प्रेम केलं, माझ्या डोळ्यांवर, माझ्या कानांवर, माझ्या नाकावर, माझ्या मुखावरती, माझ्या कपाळावरती, माझ्या केसांवरती, सगळ्या चेहऱ्यावरती प्रेम केलं. पण तुला सांगू, माझं तुझ्या मानेवरती पण प्रेम आहे. माझं तुझ्या मानेवरती पण प्रेम आहे. मी तुला सांगू, माझं तुझ्या गळ्यावरती पण प्रेम आहे. किती छान ना? अरे, ह्या गळ्यामुळेच तर तू माझ्यासोबत इतकं गोड बोलतोय. म्हणून मला तुझ्या गळ्यावरती खूप प्रेम आहे. माझं तू माझं गळ्यावरती खूप प्रेम आहे तुझ्या आणि या गळ्यामुळेच तर तू माझ्याशी इतका गोड-गोड बोलतोय. आहे ना? माझं तुझ्या मानेवरती खूप प्रेम आहे. आणि मी जिथं जातो तिथं तू ही मान वळवून बघत असतो. म्हणून माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी जिकडे जातो तिकडे तू माझ्याचकडे बघतो. माझ्या मानेवर तुझं खूप प्रेम आहे. वाह! अरे हात, माझं तुझ्या हातांवरती पण खूप प्रेम आहे. किती सुंदर आहे ना? वॉव! किती सुंदर बोटं आहेत रे ते. नेल्स पण किती सुंदर आहेत ना. हं, किती छान नेल्स आहेत. अरे एवढा सुंदर हात मी कोणाचाच नाही बघितला रे. किती छान आहे. नाही? वाह! कधीचे कुठे होता रे तुम्ही? हे बघ, माझं लक्षच गेलं नाही. इतक्या सुंदर हातांकडे. वाह, वाह, वाह! हे किती छान ना. हे माझं तुझ्या हातांवरती पण खूप प्रेम आहे. ह्याच हातांनी मग तू मला छान-छान गिफ्ट देतो ना. ह्याच हातांनी तू मला जीव घालतो ना. हं, 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 हं. वाह! छान. किती बढिया ना. किती सुंदर ना. वॉव! माझं तुझ्या हातांवरती खूप प्रेम आहे. खूप प्रेम. हे तुझे खांदे किती सुंदर आहेत. किती सुंदर आहे तुझे खांदे. मला आहे ना सपोर्ट करतात नेहमी. तुझे खांदे मला खूप सपोर्ट करतात. किती छान आहे ना तुझे खांदे. वाह! असे मस्त, मजबूत. आणि तू जबाबदारी घ्यायला शिकवतो मला. माझं तुझ्या खांद्यांवर खूप प्रेम आहे. किती छान. कदाचित काही लोकांना हे फुलिश वाटू शकतं, पण करा. फुलिश नाहीये. आपलं डोकं फुलिश आहे. म्हणून आपल्यावर ही वेळ आली, नाही का? पण नाही, आता आपण डोक्यावर पण प्रेम करतो ना. माझं खांद्यांवरती पण प्रेम आहे. कसं आहे ना, मजबूत खांदे. हे माझं तुझ्या शरीरावरती पण प्रेम आहे पूर्ण. वाह! किती सुंदर आहे. किती सुंदर आहे. आता डोळे मिटायचे सगळ्यांनी. सगळ्यांनी आता डोळे मिटवून स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करायचं आहे. डोळे मिटवून सगळ्यांनी स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करायचं आहे.
आणि आपलं चित्त आपल्या गळ्यावर केंद्रित करायचं आहे आणि फील करायचं आहे, माझं माझ्या गळ्यावर खूप प्रेम आहे. माझं माझ्या गळ्यावर खूप प्रेम आहे. माझं माझ्या गळ्यावर खूप प्रेम आहे. आता चित्त आपल्या मानेवर केंद्रित करायचं आहे आणि फील करायचं आहे, माझं माझ्या मानेवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या मानेवर खूप प्रेम आहे. फील करायचं आहे, माझं माझ्या मानेवरती खूप प्रेम आहे. आता चित्त आपल्या खांद्यांवर केंद्रित करायचं आहे. फील करायचं आहे, माझं माझ्या खांद्यांवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या खांद्यांवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या खांद्यांवर खूप प्रेम आहे. फील करायचं आहे स्वतःच्याच खांद्यांप्रतीचं प्रेम. चित्त आपल्या छातीवर केंद्रित करायचं आहे आणि फील करायचं आहे, माझं माझ्या छातीवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या छातीवरती खूप प्रेम आहे. माझं माझ्या छातीवरती खूप प्रेम आहे. चित्त आपल्या पोटावर केंद्रित करायचं आहे आणि फील करायचं आहे, माझं माझ्या पोटावरती खूप प्रेम आहे. माझं माझ्या पोटावरती खूप प्रेम आहे. माझं माझ्या पोटावरती खूप प्रेम आहे. आता चित्त आपल्या पाठीवर केंद्रित करायचं आहे फील करायचं आहे, माझं माझ्या पाठीवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या पाठीवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या पाठीवर खूप प्रेम आहे. आता चित्त आपल्या कमरेवर केंद्रित करायचं आहे
आणि फील करायचं आहे. माझं माझ्या कमरेवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या कमरेवर खूप प्रेम आहे. फील करायचं आहे आतून माझं माझ्या कमरेवर खूप प्रेम आहे. चित्त आपल्या पायांवर केंद्रित करायचं आहे. आणि फील करायचं आहे माझं माझ्या पायांवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या पायांवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या पायांवर खूप प्रेम आहे. फील करायचं. आता आपलं संपूर्ण चित्त संपूर्ण शरीरावर केंद्रित करायचं आहे आणि फील करायचं आहे. माझं माझ्या शरीरावर खूप प्रेम आहे. माझं माझ्या शरीरावर खूप प्रेम आहे. माझं माझ्या शरीरावर खूप प्रेम आहे. फील करायचं आहे ते आतलं स्वतःवरचं प्रेम, स्वतःच्या शरीरावरचं प्रेम. किती सुंदर, किती अद्भुत अनुभूती आहे, जी आतल्या प्रेमाची आपल्याला जाणीव होते आहे. आपल्याला आपल्या संपूर्ण शरीरावरच्या प्रेमाची जाणीव होणं एक अद्भुत अनुभव आहे. आणि या प्रेमाच्या जाणीवेने तुमचे आजार हे एकदम गायब होऊ शकतात. तुम्ही पूर्णपणे निरोगी आणि स्वस्थ होऊ शकतात एकदम स्फूर्तीने, तरोताजा, सगळ्या त्रासातून मुक्त, सगळ्या वेदनांमधून मुक्त, एक सुंदर शरीराचे स्वामी, एक आरोग्यपूर्ण शरीराचे स्वामी. फील करायचं आहे माझं माझ्या शरीरावरती पूर्ण प्रेम आहे. माझं माझ्या शरीरावरती पूर्ण प्रेम आहे. फील करायचं आहे पूर्ण. माझं माझ्या शरीरावरती पूर्ण प्रेम आहे.
3 वेळेस आपण दीर्घ श्वसन करूया. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाला आतमध्ये रोकायचा आहे. हळू-हळू बाहेर श्वास सोडायचा आहे. श्वास बाहेर रोकायचा आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास आतमध्ये रोकायचा आहे. हळू-हळू श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वास बाहेर रोकायचा आहे. हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे. श्वास आत रोकायचा आहे. आता हळुवारपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे. रिलॅक्स, पूर्ण बॉडी रिलॅक्स सोडायची आहे. हळुवारपणे आपण डोळे उघडूया. रिलॅक्स. रिलॅक्स व्हा. आता कॅमेऱ्यामध्ये बघा स्वतःला. काय अद्भुत ते रूप सौंदर्य दिसतंय. नसेल दिसत तर माझ्याकडे बघा. मग तुम्हाला दिसेल. जगातलं सगळ्यात सुंदर व्यक्तिमत्व. जे कधीही कुठेही बघायला मिळालं नाही, अनुभवायला मिळालं नाही, मिळणार पण नाही. किती लोकांना दिसतंय? जरा हात वरती करा. हात खाली करा. किती लोकांना स्वतःच्या शरीरावरचं प्रेम जाणवलं त्यांनी हात वरती करा. हात खाली. किती लोकांना समोरचा व्यक्ती त्याच्यावर भरभरून प्रेम करतो आहे हे जाणवलं? हात वरती करा. ओके. हात खाली. किती लोकांना जाणवलं, की मी समोरच्या व्यक्तीवर भरभरून प्रेम करतोय? त्यांनी हात वर. हां, हात खाली. किती लोकांना जाणवलं, की तुझी माझी जोडी जमली आता 24 तास सोबत? किती लोकांना जाणवलं? व्हेरी गुड. सो आता ह्या 2 हातांनी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हां. बाकीच्यांनी इमोजीमध्ये वाजवा. बाकीच्यांनी, ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहे त्यांनी इमोजीमध्ये वाजवा. करेक्ट. हे असं पटलं आपल्याला. सो आता मी तुमचे माईक ऑन करतो आणि कोण आपले सुंदर असे अनुभव शेअर करेल जरा हात वरती करा. येस, वरदा. जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आतून रिस्पॉन्स आला की हो. मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत होतं आतून. पहिल्या दिवसापासूनच मला असं प्रेम अनुभवायला मिळत होतं. छान. थोडे.
दुसरं कोण करणार? येस, रवींद्र साहेब. हरिओम प्रभूजी. मला खरोखर त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या खरोखर आपण आपल्या शरीरावर किती प्रेम करू आणि याच्या अगोदर आपण किती अज्ञानी होतो की आपल्या एवढ्या सुंदर शरीरावर आपण प्रेम करत नव्हतो. आपल्या मनावर आपण त्या ठिकाणी प्रेम करत नव्हतो. या संपूर्ण गोष्टीची मला त्या ठिकाणी मनःपूर्वक जाणीव झाली आणि त्याच्यामुळे माझं शरीरही त्या ठिकाणी बलवान झाल्यासारखं मला वाटतं. प्रभूजी खूप खूप धन्यवाद. छान, बढिया. प्रीती देवी. शुभम मायोगी. मी माझ्याचकडे वेगळ्या दृष्टीने मी माझ्या स्वतःचकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं तर मला स्वतःबद्दल खूप प्रेम निर्माण झालं आणि स्वतःचे सगळे आजार मीच घालवू शकते हा पण आत्मविश्वास मला निर्माण झाला आणि 60% तरी ते आता झालेले आहेत असं मी हे करते. अजून रोज करून ते सगळं घालवणार आणि स्वतःला खुश ठेवणार. मी माझंच नाव खुशी ठेवलंय. धन्यवाद. क्या बात, क्या बात है. यस, प्रीति से खुशी. क्या बात. बढ़िया बढ़िया, सुंदर. अजून हात वरती करा. कोण? यस, किशोर साहेब. जे मेडिटेशन चालू आहे हे एक अद्भुत असा वेगळा अनुभव आहे. हा म्हणजे स्वतःला आपण कुठे आहोत याची जाणीव करून देतोय. आपण ज्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. शरीर तर आपल्याला आपल्या जवळ आहे, सगळं माहिती आहे. हात, पाय, डोळे सगळे अवयव पाठ आहे. पण त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आजपर्यंतचा होता, ते टेक इट ग्रँटेड असं घेऊन त्याच्यावरती काहीच आपण लक्ष देत नव्हतो. पण जेव्हा आपण लक्ष द्यायला लागलो, जसं प्रेम करायला लागलो, तर त्याच्या बाजूने शरीराच्या बाजूने जी एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा तयार झाली, ती एक अवर्णनीयच आहे आणि ती प्रत्येकाला त्याची स्वतःलाच जाणवते. त्याची कंपॅरिझन होऊ शकत नाही, की त्याचं काही सांगता येत नाही, काही बोलता येत नाही. पण ती जाणवते. हेच मला नवीन असं वाटलं आणि अनुभवता येतंय. क्या बात, बढ़िया. अजून कोण सांगणार? यस, स्मिता देवी. गेले काही दिवस मला ना म्हणजे खूप ऊर्जा माझी संकुचित झाल्यासारखं वाटत होतं आणि खूप म्हणजे थकल्यासारखं वगैरे वाटत होतं आणि मी मी वाटच बघत होते की महायोगी कुठला तरी सेशन चालू करतील आणि माझ्याकडे भरपूर ऊर्जा येईल आणि मग मी पुन्हा एकदा नव्याने हे करेन आणि हे जे आहे जे स्वतःवरचं प्रेम, आपल्या शरीराबद्दलची कृतज्ञता आणि हा जो अनुभव आहे की एक म्हणजे एक व्यक्ती म्हणून किंवा एक आत्मा म्हणून जेव्हा आपण जे शरीर धारण केलेलं तर त्याला एक वेगळी अशी चेतना असते. ती चेतना अनुभवायला मिळाली आणि तुमचे शब्द जेव्हा कानात पडतात ना, तेव्हा एक तो वेगळाच अलौकिक असं अनुभव असतो. तो मला खरंच किशोर सरांनी जसं म्हटलं, की ते म्हणजे वर्णनातीतच आहे. एकदम म्हणजे आपण काय बोलावं आणि काय असं म्हणजे तो आनंद जो आहे ना, तो खूप अविस्मरणीय आहे. खूप खूप धन्यवाद महायोगी. खूप खूप धन्यवाद सर्वांना. कारण तुमच्या सगळ्यांची पण ऊर्जा मला मिळाली. आणि वारंवार मला मिळत असते. मी कुठेही असते ना, कधी मला थकल्यासारखं वाटलं किंवा मला असं कुठे अ, कमकुवत वाटायला लागलं ना, तर ती एक शक्ती मला मिळत राहते. खूप धन्यवाद सगळ्यांचे. खूप खूप धन्यवाद महायोगी तुमचे. कारण तुम्ही माझ्या आई नंतर तुम्हीच माझी आई आहेत. छान छान, बढिया. बघा,
तुम्ही सगळ्यांनी एक अनुभवा की जोही माईक ऑन करतोय तो किती छान बोलतो. चला आता कोण आहे असं सुंदर सुंदर बोलणार? आपल्या कंठावर प्रेम करणाऱ्या लोकांनी चला हात वर. मागे मी बोलतो यस, शिवाजी साहेब, डॉक्टर साहेब. की आतापर्यंत माझ्या शरीरावर मी प्रेम करत होतो. पण मी माझ्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवावर प्रेम करायला ह्या 5-7 दिवसात शिकलो. आणि मला इतकं असं प्रसन्न वाटतंय, की प्रत्येक अवयवावर प्रेम करून छान. हे आतून एक मला वेगळीच अशी प्रत्येक अवयवातून ऊर्जा प्राप्त झाली. अगदी अतिशय असं प्रसन्न वाटतंय. छान, बढिया. शुभम महायुगी, शुभम सर्वांना. महायुगी, आपण आता हे स्वतःवरती प्रेम करायला लागलो तेव्हापासून आपला आत्मविश्वास म्हणजे माझा खूप वाढलेला जाणवतो. कारण का आपण आपल्या अवयवावरती प्रेम करायला लागलो म्हणजे काय होतं त्याच्याकडून परत प्रतिसाद पण उत्तम येतो. जे कुठले आपले अवयव दुखत असतील किंवा काय होत असतील तर ते एकदम बरे होऊन जातात आणि कसं वाटतं की बाबा एकदम फ्रेश वाटतं. त्यामुळं आपण स्वतःला जेव्हा म्हणजे येतात अगोदर की बाबा इतरांपेक्षा थोडं म्हणजे कमी समजत असतो. पण ते कमी समजणं दूर होऊन जातं आणि जेव्हापासून आपण हे प्रेमशक्ती योग ध्यान सुरू केलेलं आहे, तेव्हापासूनच म्हणजे प्रत्येक वेळी असं वाटतं की आपणच म्हणजे देवानं आपल्याला इतकं सुंदर अद्भुत बनवलेलं आहे, तर त्यांचे किती आभार मानावेत. महावीर तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हां, बढिया. चला अजून एक लास्ट घेऊ. ती लास्टची अपॉर्च्युनिटी कोणाची असेल? गेली आपण जे काय सत्र सर्वांनी अनुभवलंय ते अप्रतिम सत्र होतं. शिथिलीकरणचं तंत्र जे आवश्यक होतं, जे जे तंत्र इतरांना माहिती नव्हतं. त्याच्यामध्ये शिथिलीकरणाबरोबर प्रेम करणं ही संकल्पना आपल्याकडून आम्हा सर्वांना मिळाली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शुभम. हां, बढिया. 2 जणांनी हात वरती केले होते ॲट अ टाईम. तो विठ्ठल साहेब. महायुगे, आता तुमच्या सहवासात आल्यापासून म्हणजे स्वतःच अस्तित्व जाणवायला लागलं आणि स्वतःवरती आपण प्रेम करणं आवश्यक असतं आणि करू शकतो ह्या जाणीवा निर्माण झाल्या. आणि स्वतःवरती प्रेम केल्यानंतर आपल्या जीवनात काय अद्भुत बदल होतात किंवा काय आत्मविश्वास किंवा आपलं काय आत्मिक शांती समाधान जे लाभते ते सगळं इथं आम्हाला म्हणजे मला पाहायला मिळालं. तर हे जे स्वतःवरती प्रेम करणं ही जे अद्भुत अशा प्रकारची गोष्ट आहे ते तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद महावीर. खूप धन्यवाद. बढिया. सो किती लोकांना असं वाटतं की हे कंटिन्यू चालावं? हात वरती करा. व्हेरी गुड. सो हे दर महिन्याला चालावं असं किती लोकांना वाटतं? तर आपला शेवटचा दिवस आहे या पूर्ण कोर्सचा. राईट? दररोज चालावं. उन्हाचं चालावं. किती लोकांना वाटतं की वर्षभर चालावं? ओके. किती लोकांना वाटतं की आयुष्यभरच चालावं? हां, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. पण मला आता प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, खरंच आयुष्यभर तुम्ही टिकणार? का तुम्हाला बोर होणार स्वतःवर प्रेम करणं? स्वतःवर प्रेम करणार तर नाही टिकणार होणार नाही. नाही केलं तर टिकणार नाही. केलं तर टिकणार. बोर बिलकुल होणार नाही. का तर तसं केल्यामुळे आपल्या शरीराभोवती आपलं एक वलय तयार होतं, की त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी इझी जातात. नकळत बरोबर होत जातात. त्याच्यामुळे त्याची रेग्युलर प्रॅक्टिस ही आवश्यक आहे. आपण जो होरा म्हणतो, तो खूप चांगला होतो. म्हणजे तुम्हाला मी एक गॅरंटी देऊ शकतो, जर कोणी आजारी असेल, त्याला कोणत्याही प्रकारचा आजार असेल आणि 1 वर्ष जर कंटिन्यू तुम्ही हा प्रोग्राम केला, तर तुम्हाला कोणत्याही डॉक्टरची गरज पडणार नाही. नाही. तुमची बुद्धी चालत नाही,
ती ऑटोमॅटिकली चालायला लागेल. तुम्हाला काही गोष्टी लक्षात राहत नाही, ते ऑटोमॅटिकली लक्षात राहायला लागेल. तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात किंवा कोणी बोललं तर तुम्हाला हर्ट होतं, ते ऑटोमॅटिकली गायब व्हायला लागेल. तुमचा या जगावरचा फोकस हटवून तुम्ही स्वतःवरती फोकस करा. ही तर सुरुवात आहे. आपण हे प्ले ग्रुप मधल्या गोष्टी करतो. आपल्याला पुढे खूप मोठा पल्ला गाठायचा. त्यामुळे महायुती कंटिन्यू घ्या. मध्ये गॅप न पडता. आणि तुमचे जे एक्सपिरियन्स आहे, ओव्हरऑल एक्सपिरियन्स या पूर्ण सत्राचे, त्याचा फीडबॅक व्हिडिओ तयार करा किंवा लिखित स्वरूपामध्ये ग्रुपवरती टाका. आता बघूया किती लोक हे करतात आणि किती लोकांना हे करण्यापासून विरोध आहे आतून, की नाही मी का करू? मला काय पडली आहे? मला काय गरज आहे? हा जो ॲटिट्यूड आहे, या ॲटिट्यूडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणं फार गरजेचं आहे. कारण हा ॲटिट्यूड जोपर्यंत ट्रान्सफॉर्म होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला 100% फायदा मिळूच शकत नाही. या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात आणि शिकण्यासाठी जर आपलं समर्पण नसेल, तर ह्या जगात कोणाकडूनही आपण काहीही शिकू शकत नाही. ते अनुभव सुद्धा प्राप्त करू शकत नाही. मग आपल्याला वाटतं याला कसं काय अनुभव प्राप्त होतात? मला का नाही होत? आपण हे विसरून जातो, की त्याचं डेडिकेशन आणि आपल्या डेडिकेशनमध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. सो तिथं ती गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही माझ्याकडून शिका हा 8 तास अजिबात नाही. ना काल होता, ना आज आहे, ना उद्या राहणार आहे. तुम्ही जगात कोणत्याही गुरुकडे जा. जोपर्यंत आपल्या अहंकाराचा त्याग होत नाही, तोपर्यंत आपण काहीही प्राप्त करू शकत नाही. साधारण गुरुपासून तर महानतम गुरुपर्यंत कोणाकडेही तुम्ही जरी गेलात, तरी आपण तेवढंच शिकू शकतो, जेवढं आपलं समर्पण आहे. समोरचा गुरु किती शिकवू शकतो, हे महत्वाचं नाहीच आहे. आपलं समर्पण जितकं असेल ना, तितकंच आपण या जगात शिकू शकतो किंवा प्राप्त करू शकतो. अदरवाईज कितीही महान गुरु आलेत ना, किती ज्ञानी गुरु आलेत, तरी आपलं मळतं खाली ते खालीच राहू शकतं. ते भरलं जाऊ शकत नाही, जोपर्यंत आपण ते भरण्याची इच्छा करत नाही. म्हणून इथून या क्षणापासून माझं म्हणणं नीट समजून घ्या. माझं म्हणणं नक्की तुमच्या बुद्धीमध्ये जाणार, नक्की तुमच्या मनाला त्याची जाणीव होणार आणि ती जी आस्था आहे, माझ्या म्हणण्याचं जे गांभीर्य आहे, हे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे.